उपस्थित मान्यवर आणि श्रोते हो, नमस्कार. या विवेकानंद विचार मंचाने आयोजित केलेल्या या व्याख्यानमालेतलं हे दुसरं पुष्प गुंफताना मला मनस्वी आनंद होतोय. आणि हा जो वाग्यज्ञ सुरू आहे त्याच्यात मलाही एक आहुती टाकायची संधी मिळते आहे. त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते. उद्या स्वामी विवेकानंदांची जयंती आहे. माझ्या व्याख्यानाचा विषय हा वीर सावरकरांचं हिंदुत्व असा आहे. वीर सावरकरांच्या स्वप्नातलं जे हिंदू राष्ट्र आहे, जे समर्थ हिंदू राष्ट्र आहे, तीच मनीषा स्वामी विवेकानंदांची पण आहे. त्याही दृष्टीने हा व्याख्यानाचा विषय अत्यंत समर्पक आहे. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि ऊर्जा असणारे तरुणच या देशाला समर्थ करू शकतात, असं विवेकानंद म्हणाले होते. उद्या राजमाता जिजाऊंची पण जयंती आहे. हिंदुत्व या विषयावर आपण व्याख्यान करू शकतोय, त्याच्यावर चर्चा करू शकतोय. ज्यांच्यामुळे आपण आज हिंदू आहोत ते हिंदू नृसिंह शिवाजी महाराज यांना जन्म देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची जयंती. त्यांना, स्वामी विवेकानंदांना, या दोन महान विभूतींना वंदन करते, त्यांचं पुण्यस्मरण करते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. व्याख्यानाच्या प्रारंभी मी श्रीमद भागवतातला एक अध्याय, वेदस्तुती नावाचा, वेदांनी केलेली परमात्म्याची स्तुती असा त्या अध्यायाचा विषय आहे. मला असं एकांनी विचारणा केली की मंत्र आणि यांच्या मंत्रचा टाकून द्या असं वीर सावरकर म्हणाले होते आणि त्यांच्याविषयीच्या व्याख्यानाच्या प्रारंभी वेदस्तुती आणि हे स्तोत्र कुठल्या तरी पद्धतीचे मंत्र तू कसे काय उच्चारतीयस. तर त्यावर असं उत्तर दिलं मी की वीर सावरकरांना संस्कृत भाषा अत्यंत प्रिय होती. ते अत्यंत लहान वयातच संस्कृतज्ञ होते, संस्कृत जाणणारे होते. भारतीय संस्कृती, या संस्कृती या शब्दातच संस्कृत आहे, भारताची राष्ट्रभाषाच संस्कृत व्हावी यासाठी ते अत्यंत आग्रही होते. आणि ही जी वेदस्तुती आहे ती अत्यंत दुर्मिळ अशी रचना आहे. नर्दटक नावाच्या वृत्तातली 18 पुराणांमधली ही एकमेव रचना आहे आणि ती एका विशिष्ट पद्धतीने म्हणण्याची माझ्या घराण्यामध्ये परंपरा आहे. आत्ता माझा परिचय करून दिला तेव्हा माझ्या आजोबांचा उल्लेख केला. ते प्रसिद्ध प्रवचनकार होते. आमच्या 10 पिढ्या कीर्तनकार प्रवचनकारांच्या आहेत आणि एका विशिष्ट पद्धतीने ही वेदस्तुती म्हणण्याची आमच्या घराण्यामध्ये परंपरा आहे. पण ती परंपरा काहीशी लुप्त झालेली आहे आणि ती त्या पद्धतीने 11 मात्रांच्या विशिष्ट तालात म्हणण्याची पद्धत ही माझ्या पाहण्यात अजून आलेली नाही. ती म्हणणारे बहुधा दोघंच आहेत. पहिले माझे गुरु, ज्यांनी मला ही वयाच्या 4थ्या वर्षी शिकवली, आणि माझे वडील श्री चारुचंद्र उपासनी, जे इथे उपस्थित आहेत, त्यांनी मला ती शिकवली. त्यांच्यापर्यंत तो वारसा आलेला असल्यामुळे त्या वेदस्तुतीतले काही श्लोक मी म्हणते आणि त्याच्यात मंत्रशक्ती आहे. काहीतरी देशाधर्मासाठी सत्संकल्प मनात धरा आणि मनापासून ती वेदस्तुती ऐका, असं मी नेहमी आवाहन करत असते. याच निमित्ताने मी वयाच्या 4थ्या वर्षी बाळासाहेब ठाकऱ्यांसमोर ही वेदस्तुती म्हटली होती, आत्ता जो उल्लेख झाला तो. आणि त्यावेळी त्यांच्या स्वागताच्या वेळी त्यांना घातलेला जो पुष्पहार होता तो काढून त्यांनी माझ्या गळ्यात घालून माझं कौतुक केलं होतं. आणि ही इतकी दिव्य आहे वेदस्तुती, त्याच्यामध्ये खूप विज्ञानही दडलेलं आहे, जे जिथपर्यंत पोचायला मनुष्याला शतकानुशतकं गेली, आधुनिक विज्ञानाला ते कळलं आणि तिथपर्यंत पोचणं फार अवघड गेलं, ते ज्ञान त्याच्यातल्या एका श्लोकातल्या एका चरणातही आहे. इतकी ती ज्ञान विज्ञान समृद्ध अशी रचना आहे. ती या संस्कृतीमध्ये ज्यांचा जन्म झाला नाही असे उस्ताद झाकीर हुसेन यांनी जेव्हा ऐकली तेव्हा ते त्याच्याने इतके मोहित झालेत की ते म्हणालेत, माझ्या वडिलांचं श्राद्ध म्हणजे बरसी असते, जगभरातले कलाकार येतात, त्यांची कला सादर करतात, माझी अशी इच्छा आहे की त्या कार्यक्रमाचा प्रारंभ या वेदस्तुतीने व्हावा. आणि त्यांचे बंधू तालाचे बोल म्हणतायत आणि मी वेदस्तुती म्हणते असा तो कार्यक्रम झाला. तो यूट्यूबवर तुम्ही गीता उपासनी वेदस्तुती असं केलं की तुम्हाला पाहता येईल. त्यातले काही श्लोक म्हणते आणि मूळ विषयाकडे वळते.
ओम श्री परमात्मने नमः. श्रुतय ऊचुः. जग जग जै हजामचित दोषगृभीत गुणान्त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्तभगः. अगजगदोकसामखिलशक्त्यवबोधकते क्वचिद जगात्मना च चरतोऽनुचरेन्निगमः. बृहदुपलब्धमेतदवयन्त्यवशेषतया यत उदयास्तमयौ विकृतिर्मृदिवा विकृतात्. स्वजनसुतात्मदारधनधामधरासुरथैस्त्वयि सतिकेन्द्रणां श्रयत आत्मनि सर्वरसे. इति सदजानतां मिथुनतो रतये चरतां सुखयतिकोन् विहस्व विहते स्वनिरस्तभगे. भुवि पुरुपुण्यतीर्थसदनान्दृशयो विमदास्त उत भवत्पदाम्बुजरुदोघभिदङ्घ्रिजलाः. दतति सकृन्मनस्त्वय्य आत्मनि नित्यसुखेन पुनरुपासते पुरुषसारहरावसथान्. सत इदमुत्थितं सदिति चेन्ननुतर्कहतं व्यभिचरति क्वच क्वच मृषा न तथोभययुक्. व्यवहृतये विकल्प इषितोन्धपरम्परया भ्रमयति भारतीत उर्वृत्तिभिरुक्थजडान्. न यदिदमग्र आसन भविष्यरतो निधनादनुमितमन्तरात्वयि विभाति मृषैकरसे. अनुयुगमन् सगुणगीत परम्परया श्रवणभृतो यतस्त्वमुपवर्गगतिर्मनुजैः. द्युपतय एव तेन ययुरन्तमनन्ततया त्वमपि यदन्तराण्डनिचयाननुसावरणाः. खैवरजांसि वान्ति वयसा सह यच्छ्रुतयस्त्वैः फलन्त्यतन्निरसनेन भवन्निधनाः. योऽस्योत्प्रेक्षक आदिमध्यनिधने यो व्यक्तजीवेश्वरो. यस्सृष्ट्वेदमनुप्रवेश्य ऋषिणा चक्रे पुरः शास्तिताः. यं सम्पद्य जहात्यजा मनुषैः सुप्तः कुलायं यथा. तं कैवल्यनिरस्तयो निमभयं ध्यायेदजस्रं हरिं. हरये नमः. हरये नमः. हरये नमः. वीर सावरकरांचं हिंदुत्व या विषयावर असलेल्या या व्याख्यानाला आरंभ करायच्या पूर्वी मला असं एक ओळ आठवते. जुन्या हिंदी चित्रपटामध्ये एक गाणं आहे, त्याच्यात एक पंक्ती आहे. तो त्या चित्रपटातला नायक त्याच्या त्या स्वर्गीय सौंदर्याने विनटलेल्या प्रियतमेला उद्देशून असं म्हणतो, हुस्न की बात चली तो सब तेरा नाम लेंगे. म्हणजे प्रिये, सौंदर्यावर नुसतं कोणी बोलायला जरी लागलं ना तरीसुद्धा त्या ऐकणाऱ्या सगळ्यांच्या तोंडी तुझंच नाव येईल. वीर सावरकरांचं हिंदुत्वाशी असलेलं नातं असंच अभेद्य आहे. परमप्रिय आणि परमपूज्य भगवाध्वज डौलाने फडकताना पाहून आपल्या हृदयात जी उर्मी येते, हर हर महादेव ही रणगर्जना ऐकून आपल्याला जी स्फूर्ती येते, आणि वीर सावरकर हे नाव वाचताना आणि ऐकताना मनामध्ये जी पवित्र स्मृती जागृत होते आणि ज्या भावना प्रकटतात, या सगळ्या भावना जर एकाच शब्दात व्यक्त करायच्या झाल्यात तर तो शब्द आहे हिंदुत्व. मंत्रद्रष्ट्या ऋषींचं प्रत्यक्ष वेदांशी, ऋषिकेश भगवान श्रीकृष्णाचं पांचजन्य शंखाशी, भगवान शिवाचं डमरू निनादाशी, महामुनी पतंजलींचं योगाशी आणि महर्षी पाणिनींचं संस्कृत व्याकरणाशी जे अतूट नातं आहे, ते आणि तितकंच अतूट नातं वीर सावरकरांचं हिंदुत्वाशी आहे. मोठ्या शहाणपणाचा आव आणून असं काही लोक म्हणतात की आम्हाला केवळ बुद्धिवादी, उपयुक्ततावादी, विज्ञानवादी सावरकरच मान्य आहेत, पण हिंदुत्ववादी सावरकर मात्र मुळीच मान्य नाहीत. वीर सावरकरांनी स्वतःच आपल्याला अशा लोकांपासून अत्यंत सावध राहायला सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की हिंदूंमधल्या अत्यंत जाचक रूढींवर प्रहार करताना मला फार कठोर व्हावं लागलं. हिंदूंनी प्रगत व्हावं आणि त्यासाठी त्यांनी विज्ञानाची कास धरावी म्हणून मी अनेक कालबाह्य गोष्टींवर टीका केली आणि आणखीही अनेक आघाड्यांवर लढताना, अनेक गोष्टींवर लिहिताना, भाष्य करताना मला विविध विषयांना स्पर्श करावा लागलेला आहे. सहस्रावधी पृष्ठांचं लिखाण त्यांनी केलेलं आहे. आणि पुढे ते म्हणतात की इतक्या माझ्या विपुल लिखाणामधून संदर्भ टाकून कुणीतरी दुर्जन नेमकं असं काहीतरी काढून देऊ शकेल की जे हिंदुत्वाला आणि हिंदू संघटनेच्या कार्याला मारक होऊ शकेल, बाधक होऊ शकेल.
पण अशी बाधा आणणारं ते जे वक्तव्य असेल, ते जे थोडंसं शोधून काढलेलं असेल, ते दाखवणारा, ते सांगणारा माझं कितीही नाव घेणारा असला तरीही तो माझा शत्रू आहे असं समजा. आणि पुढे वीर सावरकर त्यांच्या अनुयायांना असं आवर्जून सांगतात की तुम्ही कवी सावरकर विसरा, साहित्यिक सावरकर विसरा, विज्ञानवादी सावरकर विसरा, बुद्धिवादी सावरकर विसरा, उपयुक्ततावादी सावरकर विसरा. एवढंच काय, ते म्हणतात माझी मार्से इथली समुद्रातली उडी विसरा, अंदमानमधल्या कारावासातली ती दीर्घकालीन असह्य पीडा सहन करणारे सावरकरही विसरा, आणि केवळ केवळ प्रखर हिंदुत्ववादी अत्यंत कळकळीचे हिंदू संघटक सावरकर मात्र आवर्जून लक्षात ठेवा. हिंदू संघटनेचं हे पवित्र आणि अत्यावश्यक कार्य होईपर्यंत हे बाकीचे अनावश्यक सावरकर तुम्ही बाजूला ठेवले तरी चालतील. आणि ते असं म्हणतात की यासाठी 100 वर्ष लागली तरी चालतील. वीर सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला एकाहून एक सुंदर अंग आहेत. सावरकर कवी म्हणून, साहित्यिक म्हणून, नाटककार म्हणून, भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते म्हणून अत्यंत महान आहेत. पण सिंहाची आयाळ कितीही सुंदर दिसत असली, त्याचं मुख कितीही भव्य असलं आणि त्याची चाल कितीही शोभनीय असली, कितीही डौलदार असली, तरीही त्या सिंहाचं सिंहत्व त्याच्या तीक्ष्ण सुळ्यांमध्ये आणि अणकुचीदार नखांमध्ये असतं. कुठल्या तरी शस्त्रक्रियेने त्याची ती नखं काढून घेतली, त्याचे ते दात काढून घेतलेत, तर तो सिंह सिंहच दिसेल, पण त्याचं सिंहत्व लुप्त झालेलं असेल. त्याला कुत्राही चावायला कमी करणार नाही. भीमाला उत्तम स्वयंपाक करता येत होता आणि त्याचं हे पाककला नैपुण्य त्याला त्याच्या अज्ञातवासात खूप उपयोगीही पडलं होतं. विराट राजाच्या परिवारासाठी तो प्रमुख आचारी म्हणून नियुक्त झालेला होता. पण म्हणून कुठल्या तरी चित्रकारांनी भीमाचं चित्र रेखाटताना जर झाराधारी भीम रेखाटला तर ते किती हास्यास्पद ठरेल. ज्या गदेनी भीमानी यच्चयावत कौरवांचा चेंदामेंदा केला, दुःशासनाची छाती आणि दुर्योधनाची मांडी फोडली, ती गदाच भीमाला शोभून दिसते. ज्या झाऱ्यांनी त्यांनी राजपरिवारासाठी वर्षभर अनेक सुरुचिर पदार्थ तळलेत, तो झारा हे त्याच्या आयुष्यातलं एक अगदी दुय्यम उपकरण आहे. भीमाची जशी गदा आहे तसंच वीर सावरकरांचं हिंदुत्व आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं. म्हणून वीर सावरकरांच्याच साहित्यातून त्यांच्याच हिंदुत्ववादी विचारसरणीचं खंडन करू पाहणारे जेव्हा आपल्याला भेटतील, नाना प्रश्न विचारतील, भांडावून सोडायला जातील, त्यांना उत्तर देऊन असंही त्यांचं समाधान होणार नाही आहे. त्यामुळे त्यांना असं सांगायचं की वीर सावरकरांच्याच उपदेशाप्रमाणे हिंदू संघटनेचं कार्य जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हे अवांतर सावरकर त्यावर चर्चाच करणार नाही. एकदा का हिंदू संघटनेचं कार्य पूर्ण झालं की आमचे वैचारिक वंशज तुमच्या वैचारिक वंशजांना अवश्य उत्तर देतील. हिंदुत्व त्यांना किती प्राणप्रिय होतं. त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आपण सगळ्यांनी ते ऐकलेलं आहे. ते म्हणतात की हिंदुत्व सोडून प्रत्यक्ष इंद्रपद जरी मिळणार असेल तरी पहिला हिंदुत्वद्रोही म्हणून इंद्रपद मिळवण्यापेक्षा शेवटचा हिंदुत्वनिष्ठ म्हणून मला मरणच अधिक श्रेयस्कर आहे. बघा, हिंदुत्वाचा त्याग करून वीर सावरकरांना स्वर्गाचंही राज्य नको होतं. आणि आज आपण इथे मुख्यमंत्री पदासाठी काय चालू आहे ते बघतोय. त्यावरून वीर सावरकर घालून देत असलेला आदर्श किती महान आहे, किती थोर आहे याची आपल्याला कल्पना करता येते. शौकत अली त्यांना एकदा म्हणाले होते की श्रीयुत सावरकर, तुम्ही खूप महान आहात, पण तुम्ही एकच गोष्ट करायला हवी. तुम्ही ना हे हिंदुत्व सोडून मानवतावाद स्वीकारायला हवा. त्याच्यावर वीर सावरकर त्यांना असं म्हणाले होते की महोदय, तुम्ही जर मुसलमानकी टाकून माणुसकीच्या उंचीवर येऊन पोहोचलात ना तर तुम्हाला कळेल की आम्ही हिंदू पहिल्यापासूनच तिथेच आहोत. त्यांच्या हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आणि हिंदू राष्ट्रवादाची जी चळवळ होती ती अत्यंत संकुचित आहे अशी हेटाळणी काँग्रेसी करत होते. त्याच्यावर ते असं म्हणाले होते की अरे,
माझी ही जी हिंदूंच्या एकीकरणाची, हिंदूंना संघटित करण्याची चळवळ आहे, तिला तुम्ही संकुचित म्हणताय. पण सगळ्या देशांचं एकीकरण करण्याच्या चळवळीपुढे तुमची ही हिंदी राष्ट्रवादाची चळवळी संकुचित ठरत नाही का? आणि सकल प्राणीमात्रांमध्येच काय, रजक कणांपासून ते ताऱ्यांपर्यंत या अखिल विश्वजातात एकच आत्मतत्व भरून उरलेलं आहे, अशी जी आमच्या वेदांत्यांची धारणा आहे, त्याच्या पुढे विश्वमानुष ही संकल्पना ही संकुचितच ठरते की. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जी चळवळ सर्वात योग्य, सर्वात आवश्यक आहे ती हाती धरणं आणि जशी जशी परिस्थिती सुधरत जाईल तशी तशी ती व्यापक करणं हेच मानव्याच्या हिताला अनुकूल आहे, आवश्यक आहे. वीर सावरकर जे म्हणतात ना, त्याच्याशी हिंदूंपेक्षाही जर कोणी जास्त सहमत असेल तर ते आहेत ज्यू आणि पारशी समाजाचे लोक. संपूर्ण जगात त्यांची ससेहोलपट होत होती. त्यांना भारताने आश्रय दिला आणि ते तो दिलेला आश्रय, ते केलेले उपकार याचं त्यांनी नित्य स्मरण ठेवलं. अत्यंत कृतज्ञ समाज आहे तो. आपलं नवीन स्वातंत्र्यानंतरचं जे शासन होतं ते त्यांच्याशी अत्यंत वाईट पद्धतीने वागत होतं, पण त्याचा त्यांनी कुठल्याही पद्धतीने प्रतिकार केला नाही. ते कृतज्ञ स्मरण त्यांनी नेहमी मनात ठेवलं होतं. सुदैवानी आताचं जे शासन आहे त्यांचे आणि इस्रायलचे अत्यंत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. मैत्रीचं मूल्य जे जपतात, माणुसकीचा ओलावा ज्यांच्यामध्ये पुरेपूर आहे, ओतप्रोत भरलेला आहे, अशा कोणाशीही मैत्री करण्यामध्ये वीर सावरकरांचं हिंदुत्व आड येत नाही. उलट ते अशा मैत्रीला उत्तेजन देतं. आणि त्याबरोबर मैत्रीचं दान हे सत्पात्रीच असायला हवं, नाहीतर ते आपल्या नाशाला कारणीभूत होतं, याची सावधतेची सूचना वीर सावरकर देतात. आपल्याला कळकळीने उपदेश करतात आणि आयुष्याच्या त्यांच्या अत्यंत अंतिम पर्वामध्ये त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी म्हणून वीर सावरकरांचा 6 सोनेरी पाने हा ग्रंथ आपल्यासमोर ठेवलेला आहे. 6 सोनेरी पाने या ग्रंथावरच माझं एक विशेष व्याख्यान असतं. आपण जाती, पाती, पंथ, प्रांत यांच्यामध्ये विभागलो गेल्यामुळे, सद्गुण विकृतीमुळे, दुष्टांना अभय देण्यामुळे आपली किती हानी झालेली आहे, आपल्या धर्माची, संस्कृतीची, देशाची, भूमीची किती हानी झालेली आहे, हे ते त्या 6 सोनेरी पाने या ग्रंथामध्ये आपल्याला पटवून देतात. हिंदूंमधली दुही आपल्या नाशाला कशी कारणीभूत ठरते आणि त्यामुळे हिंदू संघटन किती महत्त्वाचं आहे हे आपल्याला त्याच्यातून कळतं. त्यामुळे हिंदुत्वाच्या भावनेचा अभाव हा किती आपल्यासाठी मारक आहे हे आपल्याला त्याच्यातून जाणून घेता येतं. 100 वर्षांपूर्वी घडलेल्या सत्य घटनेवर आधारित असलेलं त्यांचं मोपल्यांचे बंड हे पुस्तक वाचा. त्याचं माझ्या आवाजामध्ये मी ध्वनिमुद्रण केलेलं आहे. यूट्यूबवर तेही तुम्हाला पाहायला मिळेल. ती केरला स्टोरीज आहे. ती आपल्या नवीन पिढीला ऐकवणं हे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्यांच्या सगळ्या आशा, आकांक्षा, उत्कर्षाच्या प्रेरणा या एकजीव झालेल्या असतात, ते राष्ट्र आणि तो समाज कसा शक्तिशाली होतो, शत्रूंचा कसा कर्दनकाळ बनतो, आर्थिक आणि सैनिकी महासत्ता होण्याकडे कसा झेपावतो, याचं उदाहरण आपण इस्रायलकडे बघून आपल्याला मिळतं. आणि असे 100 इस्रायल एकवटलेत की भारत निर्माण होणार आहे. आणि ते 100 इस्रायल एकवटून जेवढं महान, जेवढं बलाढ्य राष्ट्र निर्माण होईल, तेवढं आपलं राष्ट्र असावं हे त्यांचं स्वप्न होतं. आणि तो एकजिनसीपणा साध्य करण्यासाठी म्हणून हिंदुत्व हे त्यांनी साधन सांगितलेलं होतं. आता हे हिंदू संघटनेचं जे कार्य आहे ते कोणत्या पातळीपर्यंत न्यायचं, तर वीर सावरकर अत्यंत सूत्रमय ओळींमध्ये असं म्हणतात, एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा. आता या सूत्रातल्या प्रत्येक घटकावर आपण थोडा प्रकाश टाकू. एकजीव होणं कशाला म्हणायचं, यासाठी पुन्हा इस्रायलचंच एक उदाहरण देते. साधारण 40 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. काश्मीरमधून 3 व्यक्तींचं अपहरण करण्यात आलं. त्यातली एक व्यक्ती होती ज्यू. आणि त्यावेळच्या ज्या इस्रायलच्या पंतप्रधान होत्या त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांना दूरध्वनी केला आणि त्यांना असं सांगितलं की 24 तासाच्या आत आमचा नागरिक जर आम्हाला परत मिळाला नाही तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम पाकिस्तानला भोगावे लागतील. त्यावर
पाकिस्तानच्या त्या पंतप्रधान बेनझीर भुट्टो त्यांनी असं सांगितलं की अहो, हे भारतातल्या काश्मीरमधून अपहरण झालेलं आहे, आमचा त्याच्याशी काय संबंध आहे? तुम्ही भारताच्या पंतप्रधानांना का नाही संपर्क करत? आमचा त्याच्याशी काय संबंध? त्यावर त्यांनी असं सांगितलं इस्रायलच्या पंतप्रधानांनी की हे अपहरण कोणी केलं आहे, कोणत्या गटाने केलं आहे, त्याचे पाठीराखे कोण आहेत, हे आम्हाला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काहीतरी आमची कडवी प्रतिक्रिया चाखायची उत्सुकता असावी आणि ती चाखायची आहे, म्हणूनच तुम्ही मला असं उत्तर देताय. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यावर बेनझीर भुट्टो गडबडली. ती म्हणाली की अहो, आम्हाला काहीतरी अवधी तर द्या, आम्हाला काहीतरी वेळ तर द्या, आम्ही करतो चौकशी. त्यावर मग त्यांनी सांगितलं की तुम्हाला अवधी तर मी अगदी सुरुवातीलाच दिलेला आहे. लक्षात ठेवा की 24 तासाच्या आत आमचा नागरिक सुरक्षित अवस्थेत जर आमच्यापर्यंत पोहोचला नाही तर 24 तासांनी 100 विमानांनी इस्रायलचे तळ पाकिस्तानसाठी सोडलेले असतील. आणि त्याचा परिणाम जो व्हायचा तो झाला. त्यांना त्यांचा नागरिक मिळाला. याला म्हणतात एकजीव झालेलं असणं. पण आमच्याकडे काश्मीरमध्ये अगणित हिंदू हत्या झालेल्या आहेत. त्याच्याने आम्हाला शून्य फरक पडतो आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मुली पळवल्या जात आहेत, हातापाया पडणाऱ्या त्यांच्या आईबापांना लाथा मारल्या जात आहेत आणि त्याच्याने आमच्या चेहऱ्यावरची रेषही हलत नाही आहे. त्यामुळे आमचं हिंदुत्व हे जूनच्या ज्यूत्वा इतकं प्रखर नाही, हे उघड आहे. आणि ते तसं असावं हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं, हे वीर सावरकरांचं ध्येय होतं. विरोधक असं म्हणतात की हे हिंदुत्वाचं लचांड सावरकरांनी लावून दिलेलं आहे. तर वीर सावरकरांचं हिंदुत्व हे काही त्यांच्यापासून सुरू झालेलं नाही आहे. ते आपल्या थोर महर्षींपासून, महान योद्ध्यांपासून ते संतांपर्यंत चालत आलेलं आहे. वीर सावरकरांनी पुन्हा ते अत्यंत व्यवस्थितपणे प्रकट केलं एवढंच. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती, ही जगद्गुरू तुकाराम महाराजांची दिव्य पंक्ती म्हणजे हिंदुत्वच आहे. तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मित्रांसाठी चिरजीवन देणाऱ्या अमृताहून गोड आणि शत्रूसाठी मरण देणाऱ्या विषाहूनही कडू आम्ही केव्हा होणार आहोत? आम्ही अगदी पुळचट अळणी ताकासारखे झालेलो आहोत. आजारी माणूसही ते पितो, पचवून टाकतो. इथे रोहिंगे येतात, बांगलादेशी येतात, इथल्या भ्रष्ट राजकारण्यांना हाताशी धरतात आणि आमच्याच स्त्रियांवर हात टाकतात, आमच्यावरच हात टाकतात. इतरत्रही या गोष्टी अत्यंत प्रकर्षाने सुरू आहेत. पण आपल्याला हे केविलवाणं, हे लाजीरवाणं चित्र बदलायचं आहे आणि अत्यंत भूषणावह चित्र निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठी म्हणून वीर सावरकरांनी उपदेशिल्याप्रमाणे आपल्याला एकजीव व्हायचं आहे. पण मग ही स्थिती आणण्यासाठी आपल्याला एकजाती व्हावं लागेल. आपली जात, पात, पंथ, प्रांत याविषयीच्या आपल्या सगळ्या अस्मिता वितळून त्यातून हिंदुत्वाच्या अस्मितेची, हिंदुत्वाच्या अभिमानाची एकच एक मूर्ती आपल्याला घडवावी लागेल. आणि ती घडवणं ही आमची सगळ्यात मोठी आशा असेल. आणि ही हिंदुत्वाची मूर्ती हाच आमचा सामायिक देव असेल. आणि त्या देवाची आमच्या हृदयात आम्ही प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. आमच्या सर्वांची भाषा एकच असेल आणि ती म्हणजे या दुर्दम्य हिंदुत्वाची आशा व्यक्त करणारी हिंदुत्वाची भाषा. मग ती भाषा आम्ही मराठीमधून, हिंदीमधून, बंगालीमधून, कानडीमधून जरी व्यक्त केली तरीसुद्धा तिचा आशय एकच असणार आहे. त्यामुळे तो आशय एक देव, एक देश, एक आशा, एक जाती, एक जीव, एक भाषा या सूत्रमय ओळींमधून स्पष्ट होतो आहे. आणि लक्षात ठेवा की असं जर झालं, असे आपण संघटित झालो तरच आपण टिकणार आहोत. नाहीतर इजिप्तमधली, इराणमधली संस्कृती जशी नष्ट झाली तसे आपण नामशेष होऊन जाऊ. आता आपण वीर सावरकरांनी जी हिंदुत्वाची व्याख्या केली आहे त्याची चर्चा करू. त्याआधी एक लक्षात घेतलं पाहिजे की सामाजिक विषयातल्या ज्या व्याख्या असतात त्या गणित किंवा विज्ञान या विषयातल्या व्याख्यांसारख्या अत्यंत अचूक, अत्यंत निरपवाद असू शकत नाहीत. पण जो काही त्याचा आशय आहे तो जास्तीत जास्त त्याच्यामध्ये आपल्याला दिसला, जे काही ते म्हणणं आहे ते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रतिध्वनित झालं की ती व्याख्या योग्य आहे असं म्हणावं लागतं.
हिंदू कोणाला म्हणावं? तर वीर सावरकर त्यासाठी एक संस्कृत श्लोक रचतात आणि म्हणतात, आसिंधु सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवै हिंदुरिती स्मृतः. उत्तरेतील सिंधू नदीपासून ते दक्षिणेतील सिंधू सागरापर्यंत असलेला हा भारत ही ज्याची आणि ज्याच्या पूर्वजांची पवित्र पुण्यभूमी आहे तो हिंदू होय. बघा, 80-90 वर्षांपूर्वी केलेली ही व्याख्या आहे, पण आजही इथले बहुतांश हिंदू हे त्या व्याख्येत सामावले जात आहेत. आपण कोणत्याही जातीचे असू, जैन असू, बौद्ध असू, शीख असू, तरीसुद्धा आपले सगळ्यांचे पूर्वज हे याच भूमीतलेत. हीच आपली पुण्यभूमी आहे. संपूर्ण भारतभूमी हीच आपल्यासाठी अत्यंत पवित्र आहे, हीच पुण्यभूमी आहे. यावर एका खोट्या आणि कोत्या असे जे विचारवंत असतात त्यांनी असं विचारलं की का हो, मग तो जो इंग्लंडचा पंतप्रधान ऋषी सुनक आहे तो तुमच्या सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे हिंदू होतो का? आणि एक जण 50 वर्षांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झाले, त्यांची पणतवंड आता तिथे शिकतायत, ती तुमच्या व्याख्येप्रमाणे हिंदू होतात का? तर त्यांना मी म्हटलं की हो, ऋषी सुनक असं स्वतः म्हणाला आहे का की तुमच्या सावरकरांच्या व्याख्येप्रमाणे मला हिंदू म्हणता येईल की नाही? त्याचं जे अधिकृत निवासस्थान आहे 10 डाउनिंग स्ट्रीट, तिकडे त्यांनी वेदमंत्रांचं पठण केलं, गोपूजा केली, घराबाहेर रांगोळी काढली. याहून अधिक हिंदू असण्यासाठी आपल्याला काय अभिप्रेत आहे? आणि ते जे 50 वर्षांपूर्वी स्थायिक झालेले गृहस्थ आहेत, ज्यांची पणतवंड आज तिथे अमेरिकेत शिकतायत, ते जर हिंदू संस्कृतीची मूल्य तिथे जपत असतील तर त्यांनी त्यांच्यापुरता तरी भारत तिथे विस्तारला आहे की नाही? तिथे तो बृहद भारत तयार झालेला आहे. मी जबलपूर, बडोदा, बेळगाव अशा ठिकाणी जिथे व्याख्यानांना जाते तिथे मराठीत व्याख्यानं करते. अनेक मराठी मंडळी तिथे असतात. तिथे जसा बृहन महाराष्ट्र दिसतो तसंच आपले लोक परदेशात जाऊन जेव्हा स्थायिक होत आहेत तेव्हा ते बृहद भारत निर्माण करतायत, भारताच्याच सीमा विस्तारतायत. म्हणजे आसिंधू सिंधू पर्यंताची व्याप्ती आध्रुव ध्रुवपर्यंतापर्यंत होतीये. त्यामुळे येत्या अजून 500 वर्षांमध्ये जर संपूर्ण पृथ्वीवर जिकडे तिकडे हिंदू संस्कृती जर पसरली तर वसुधैव कुटुंबकम ही जी आमच्या पूर्वजांची मनीषा आहे ती पूर्ण होईल आणि विश्वशांतीच नांदेल. आणि भारतीयच कशाला, हरे कृष्णाच्या आर्य समाजाच्या माध्यमातून सुद्धा जे हिंदू होत आहेत त्यांचे थेट पूर्वज जरी भारतीय नसतील तरीसुद्धा त्यांचे वैचारिक पूर्वज तर निश्चितपणे भारतीय आहेत. आणि ही भूमी ही त्यांच्यासाठी पुण्यभूमी निश्चितच आहे. त्याच्यामुळे तेही त्या व्याख्येमध्ये सामावले जातात, तेही हिंदू होतात. वीर सावरकरांच्या हिंदुत्वावर एक फार मोठा आरोप केला जातो आणि कित्येकदा त्या आरोपाला स्वतः सावरकरवादीच पुष्टी देत असतात. तो आरोप असा आहे की सावरकरांच्या हिंदुत्वात हिंदूंच्या धार्मिक अंगाला, हिंदू तत्त्वज्ञानाला कोणतंही स्थान नव्हतं. त्यांचं हिंदुत्व हे केवळ सामाजिक, राजकीय आणि प्रतिक्रियात्मक आहे. आणि अशा धर्मशून्य हिंदुत्वाचा त्यांनी पुरस्कार केला, कारण ते स्वतःच धर्म न मानणारे एखाद्या साम्यवाद्यासारखे नास्तिक होते. हिंदू राष्ट्राचा पुरस्कार करणारे वीर सावरकर धर्मपरांगमुख होते असा त्यांच्यावर आरोप केला जातो आणि कित्येक जण असं हिरिरीने प्रतिपादित करतात. वीर सावरकरांचं संपूर्ण जीवन हे हिंदूंच्या त्यागमय आदर्शांनी कसं उजळून निघालं होतं याच्यावर अध्यात्मवादी सावरकर असा विषय घेऊन मी एक स्वतंत्र व्याख्यान करते. ते व्याख्यान जर तुम्ही ऐकलं तर वीर सावरकरांवर केलेला हा आरोप किती बिनबुडाचा आहे ते तुमच्या लक्षात येईल. हे खरं आहे की हिंदूंमधल्या विविध संप्रदायांपैकी कुठल्याही एका संप्रदायाला, एका तत्त्वविचाराला त्यांनी प्राधान्य दिलं नव्हतं. पण सगळ्याच हिंदू विचारांमध्ये, हिंदू तत्त्वज्ञानामध्ये, त्या धर्मामध्ये जी असलेली केंद्रवर्ती त्यागाची प्रेरणा आहे, त्यागमय जीवनाची कल्पना आहे, ती वीर सावरकरांची प्रमुख प्रेरणा होती. तेन त्यक्तेन भुंजिथाः मा गृधः कस्य स्विद्धनम हे उपनिषद वचन प्रसिद्ध आहे. हिंदूंना त्यांचे ऋषीपूर्वज त्यागमय जीवनाची प्रेरणा देताना ही एकच ओळ उद्धृत करतात. ते म्हणतात, त्यागातून भोगाचा आनंद घे, मा गृधः हाव धरू नकोस. आणि कस्य स्विद्धनम, या जगातलं हे यच्चयावत धन कोणाचं आहे? हे यच्चयावत धन कोणाचं आहे या प्रश्नाचं उत्तर आहे
की त्या त्यागाच्या तपश्चर्येने एकदा का आपल्याला ईश्वरी साक्षात्कार झाला की आपण ईश्वरातच विलीन होणार आहोत आणि मोक्ष मिळणार आहे. आणि मग हे जगातलं धन काय, हे अवघं विश्वच आपलं आहे, हा त्याचा अर्थ आहे. आता त्यांच्या अगदी बाल्यकालापासून ते वृद्धत्वापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचं संपूर्ण जीवन हे कसं हिंदू आचारविचारांनी आणि तत्त्वज्ञानाने भरलेलं आणि भारलेलं होतं, त्याचा आपण एक धावता आढावा घेणार आहोत. आणि त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल की त्यांचं हिंदुत्व हे एकांगी नव्हतं, त्याला केवळ राजकीय सामाजिक अंग नव्हतं आणि हिंदू नसलेल्यांच्या द्वेषावर केवळ ते अवलंबून नव्हतं, आधारित नव्हतं. आणि हिंदुत्वाला जे तपस्येचं, अध्यात्माचं दिव्य अंग आहे तेही त्यात पुरेपूर दिसतं आहे. ते निव्वळ प्रतिक्रियात्मक नसल्यामुळेच त्यात हिंदुत्वाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अंगाचाही समावेश होतो आहे. त्यांनी जो सांगितला होता तो केवळ उपयुक्ततावाद नव्हता, कारण उपयुक्ततावादावरच जर सगळा भर दिला तर तो उपभोगवाद होऊन जातो. त्यात त्यागाची थोडीही प्रेरणा उरत नाही. त्यांच्यावर जे आक्षेप घेतले जातात त्यांना त्यांच्याच जीवनातून आपल्याला अत्यंत समर्पक आणि अत्यंत संशयरहित करणारी उत्तरं मिळतात. त्या काळातल्या परिस्थितीचा आपण सहज विचार करूया. त्या काळामध्ये 4थी पास झालेल्यालाही पोस्टमनची नोकरी मिळायची, 7-8 रुपये वेतन मिळायचं आणि थोडीशी काटकसर का होईना पण कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकायचा. 7वीची परीक्षा, फायनलची परीक्षा म्हणत, ती पास झाल्यानंतर शाळेमध्ये प्राथमिक शिक्षकाची नोकरी मिळायची, 11-12 रुपये वेतन मिळायचं. मॅट्रिक झालेल्याला चंगळच होती, त्याला माध्यमिक शाळेत नोकरी मिळायची, शासकीय विभागात नोकरी मिळायची आणि त्याचं वेतन असायचं 25 रुपये महिना. प्राध्यापकाचं वेतन असायचं 90 रुपये महिना. त्यावेळेच्या सोन्याच्या भावाची जर आजच्या सोन्याच्या भावाशी तुलना केली तर त्यावेळेचे 90 रुपये होतात आजचे 3.5 लाख रुपये महिना. आणि न्यायाधीशाचं वेतन होतं 1300 रुपये महिना, म्हणजे आजचे 50 लाख रुपये. न्यायमूर्ती रानड्यांना 1300 रुपये वेतन होतं. आता याच्यात मला कोणालाही उणेपणा आणायचा नाही, पण वीर सावरकर यांची बुद्धिमत्ता कोणापेक्षाही कमी नव्हती. त्यांची शैक्षणिक बौद्धिक पात्रता ही अत्यंत उच्च दर्जाचीच होती. त्यांचं वक्तृत्व, त्यांचं इंग्लिश भाषेवर असलेलं प्रभुत्व हे कित्येक इंग्रजांना हेवा वाटावा असं होतं. पण मग असं वेतन त्यांना नसतं का मिळू शकलं? ते भारतातलेच काय, ते इंग्लंडमधले न्यायाधीश होऊ शकले असते, इतकी त्यांची योग्यता होती. पण उपयुक्ततावादाच्याही वरच्या स्तरावरची काहीतरी तत्त्व असतात आणि मानवी जीवन कृतार्थ करण्यासाठी म्हणून त्यांचा आधार घ्यायचा असतो, याचं त्यांना भान होतं. त्यांना कशात कृतार्थता वाटत होती? त्यांनी वहिनींना लंडनहून पत्र लिहिलं आहे. त्यात ते स्पष्टपणे लिहितात, दीप्ता नलात निजमातृ विमोचनार्थ, हा स्वार्थ जाळून आम्ही ठरलो कृतार्थ. प्रदीप्त म्हणजे पेटलेल्या या अनलात म्हणजे अग्नीत आम्ही आमचा स्वार्थ जाळून टाकला आणि कृतार्थ झालो. निजमातृ विमोचनार्थ, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी म्हणून आम्ही आमचा स्वार्थ जाळून टाकला. भगवान शंकरांनी चिताभस्म अंगाला लेपावं त्याप्रमाणे तो भला मोठा स्वार्थ जाळून त्याची रक्षा अंगाला फासून भगवान श्रीरामचंद्रांच्या वनवासापेक्षाही अधिक कठोर आणि अधिक प्रदीर्घ अशा अंदमानवासाला ते निघून गेलेत. उपयुक्ततावादात हे कुठेतरी बसतं का? त्यांनी हिंदूंना जो हिंदुत्वाचा उपदेश केला त्यात त्यांच्या इतका प्रखर स्वार्थ त्याग करणं सामान्यांना झेपलं नसतं. म्हणून त्यांना सोसेल एवढंच ओझं त्यांनी त्यांच्या उपदेशात ठेवलं. त्यांच्या हिंदुत्वामध्ये हिंसेवर भर आहे. त्यांची हिंदुत्ववादी विचारसरणी म्हणजे जणू काही एखाद्या तालिबानी पिशाच्याच्या विचारसरणीसारखी हिंसेवर आधारित आहे, असा अत्यंत विषारी आणि अत्यंत असत्य प्रचार केला जातो. पण मुळात पारतंत्र्यात असतानाच शस्त्र आणि हिंसा हे मार्ग अपरिहार्यता म्हणून वीर सावरकरांनी स्वीकारलेले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर
आपण लोकसत्ताक म्हणजे लोकशाही पद्धत स्वीकारल्यानंतर ते त्यांना मुळीच मान्य नव्हते, ते त्याचा धिक्कारच करत होते. आणि त्याही वेळी तो मार्ग त्यांनी किती अगतिकतेने स्वीकारला होता. लंडनमधली गोष्ट आहे. मदनलाल धिंगरांनी ज्यावेळी कर्झन वायलीची हत्या केली आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला आणि त्याच्या त्या निश्चेष्ट देहाकडे बघून त्याची पत्नी ओक्साबोक्शी रडायला लागली, त्यावेळेला वीर सावरकरांचा एक सहकारी अभिनव भारत संघटनेतला तो सावरकरांकडे धावत आला आणि कशा पद्धतीने त्याची हत्या झाली, तो धाडकन कोसळला आणि त्याची पत्नी रडायला लागली, याचं वर्णन तो अत्यंत हसत हसत करायला लागला. आणि हे ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू आलेत. ते त्याला म्हणालेत की अरे तू माणूस आहेस का कोण आहेस तू, माझ्या काय तू मनुष्य समूहाच्यातच राहण्याच्या योग्यतेचा नाही आहेस. एका तरुण पत्नीचा पती असा अचानक तो निधन पावतोय आणि ते बघून ती रडतीये, हे बघून तुला हसू येत आहे. तो क्रूर शासक आहे, तो परकीय शासक आहे म्हणून आपण त्याला मारलेला आहे. कुठल्या तरी उपायाने त्याच्यातला दंडेल शासक तेवढा मारता आला असता आणि त्या तरुण स्त्रीचा पती जर जिवंत ठेवला असता तर आपण नक्कीच तसं केलं असतं. कवी हृदय जेवढं हळवं असायला हवं तेवढे हळवे वीर सावरकर होतेच. हिंसा ही त्यांची प्रकृती कधीच नव्हती. आता त्यांचं हिंदुत्वाचं जे तत्त्वज्ञान आहे ते कसं विकसित होत गेलं याचा आढावा त्यांच्या बाल्यकालापासून त्यांच्या जीवनातून आपण घेणार आहोत. त्यांनी वयाच्या 5व्या वर्षापासूनच्या त्यांच्या आठवणी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलेल्या आहेत. इतक्या कोवळ्या वयामध्ये ते त्यांच्या घरातल्या भिंतीमध्ये जे कपाट असायचं पूर्वी त्याच्यात जाऊन बसत असत आणि तिथे अत्यंत निर्विचार अवस्थेचा समाधी सदृश आनंद अनुभवत असत. विचार करा, इतक्या लहान वयात योग्यांनाही जी अवस्था दुर्लभ आहे अशी अवस्था जर त्यांना प्राप्त होत होती तर त्याचा अर्थ ते कोणीतरी योगी होते आणि त्यांची तपस्साधना पूर्ण करण्यासाठी म्हणूनच त्यांनी जन्म घेतला होता असं आपल्याला म्हणावं लागतं. 8व्या वर्षी गोष्टीची पुस्तकं, सोनेरी जादूगार, बुटका राक्षस अशा पद्धतीची पुस्तकं जरी वेगाने मुलांनी वाचायला प्रारंभ केला तरीसुद्धा आपल्याला कौतुकच वाटतं की वाचनाची आवड आहे. जगातलं सगळ्यात श्रेष्ठ आणि सगळ्यात प्राचीन धार्मिक वाङ्मय म्हणजे आपल्या हिंदूंचे वेद आणि त्या वेदांमधलं जे श्रेष्ठतम तत्त्वज्ञान आहे ते सांगणारा वैदिक संस्कृत ग्रंथ म्हणजे आरण्यक. वीर सावरकरांनी वयाच्या 8व्या वर्षी आरण्यक वाचायला सुरुवात केली. पहाटेच्या अत्यंत गूढरम्य वेळी वीर सावरकरांचे वडील सप्तशतीचा पाठ करत असत आणि त्या देवीला उद्देशून या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः असे श्लोक म्हणत असत. त्या श्लोकांमध्ये येणारी बुद्धिरूपेण, शांतिरूपेण, क्षमारूपेण, लज्जारूपेण अशी देवीची विविध रूपकं ऐकून बालवयातच संस्कृतज्ञ, संस्कृत जाणणारे वीर सावरकर त्यांचं भावूक मन भक्तिभावनेने फुलून येत असे. आणि पुढे प्रौढ वयात आत्मचरित्रात त्या श्लोकांची स्मृती नोंदवताना ते असं म्हणतात, किती भावसुंदर श्लोक त्यावेळी मला वाटे, किती तत्वसुंदर श्लोक आज मला वाटतं. म्हणून वीर सावरकरांच्या हिंदू धर्मावरील या प्रगाढ प्रीतीचा विस्तार असा भावभक्तीपासून ते हिंदू तत्त्वज्ञानाच्या ओढीपर्यंत गेलेला आहे. चापेकरांच्या हौतात्म्याचा जो वीर सावरकरांच्या बालमनावर खोल परिणाम झाला त्याच्यावर त्यांनी सुंदर पोवाडा रचला. त्या पोवाड्यातच त्यांनी चापेकरांना वचन दिलं. ते म्हणतात, कार्य टाकुनी अपुरे पडला नकोच खंती, आता पुढे कार्या चालवू गिरवून तुमच्या पराक्रमाचे आम्ही धडे. आणि हुतात्मा चापेकरांकडून स्फूर्ती घेऊनच देशाला स्वतंत्र करण्याची, सशस्त्र क्रांती करण्याची आणि शत्रूला मारता मारता मरेस तो झुंजेन असं म्हणून ते देवीसमोर प्रार्थना करतात. आपल्या वहिनींना लंडनहून त्यांनी जे पत्र लिहिलं होतं त्याच्यात ते म्हणतात, अनेक फुले फुलती फुलोनिया सुकोनी जाती, कोणी त्यांची महती गणती ठेविली असे, परिजे गजेंद्र शुंडेने उपटिले, श्रीहरीसाठी नेले, कमल फूल ते अमर ठेले, मोक्षदायी पावन. जगात कोट्यवधी फुलं फुलतात, नुसतीच उमलतात, सुकून जातात, कोणीही त्यांची गणना करत नाही.
पण जे फूल गजेंद्राने श्रीहरिचरणी वाहिलं त्याचीच कथा होते, तेच फूल अमर होतं. त्याचप्रमाणे या जगात कोट्यवधी लोक जन्माला येतात आणि मरून जातात, पण ज्याच्या देहाचं पुष्प जनता जनार्दनासाठी वाहिलं जातं त्याच्याच आयुष्याचं सार्थक होतं. लंडनहून भारतात परत आणताना ब्रिटिश पोलिसांकडून त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. त्यावेळी अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारेल रिपू जगती असा कवण जन्मला, ही शतप्रतिशत भारतीय अध्यात्माने भरलेली कविता ते करतात. हिंदू धर्माला आणि भारतीय अध्यात्माला प्राणभूत असलेलं आत्मा हे तत्व आणि त्याचं अमरत्व यावर त्यांची किती श्रद्धा होती पहा. वीर सावरकरांना मुंबईत ज्यावेळी आणलं मार्सेहून, त्यावेळी डोंगरीच्या कारागृहात त्यांची आणि त्यांच्या पत्नीची जी भेट आहे तेव्हा जो संवाद झालेला आहे तो आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. पण तो संवाद संपल्यानंतरचा जो शेवट आहे तो फारसा विचारात घेतला जात नाही. ती अर्धा तासाची भेट, वीर सावरकरांची पत्नी आणि त्या पत्नीचा भाऊ असे दोघंजणं भेटायला आले होते. ती भेट संपल्याची खूण काठी आपटून तिथल्या हवालदारांनी केली आणि निघता निघता वीर सावरकरांचा मेहुणा त्यांना असं म्हणाला की कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः या श्लोकाचा जप करत जा. आणि हा उल्लेख ते स्वतः लिहितात आणि ते म्हणतात की मी उत्तरलो अवश्य करेन. आणि बघा, असा प्रसंग हिंदुत्वावर भुंकणाऱ्या जर कुठल्या पत्रकारावर आला असता तर तो काय म्हणाला असता की हे जप बीप सगळं थोतांडे आणि हिंदू धर्मातला जप तर मी मुळीच करणार नाही, तूही करू नकोस. पण त्यांचं मात्र त्यांची त्याच्यावर श्रद्धा होती. पुढे भारतातल्या ब्रिटिश न्यायाधीशांनी त्यांना 2 जन्मठेपींची शिक्षा सुनावली आणि असं म्हटलं की श्रीयुत सावरकर, जन्मठेप म्हणजे एका जन्माची शिक्षा, तर ही 2 जन्मठेपा म्हणजे तुम्हाला याही जन्माची शिक्षा आम्ही देतोय आणि पुढच्या जन्माचीही शिक्षा देतोय. त्यावर त्याचं जे छद्मी बोलणं होतं त्याच्यावर तेवढ्याच वक्रतेने वीर सावरकर असं म्हणाले होते की हो, पण त्यातल्या त्यात एक समाधानाची गोष्ट अशी आहे की या निमित्ताने ख्रिश्चन न्यायमूर्तींनी आम्हा हिंदूंची पुनर्जन्माची संकल्पना मान्यता केली. आणि पुढे अत्यंत असामान्य धैर्याने ते असं उद्गारले, अशी त्या न्यायालयात त्यांनी गर्जना केली की आणि ही 50 वर्षांची शिक्षा मला तेव्हा भोगावी लागेल ना जर तोपर्यंत ब्रिटिश राज्य टिकलं तर. म्हणजे 1910 साली ठोठावलेली शिक्षा पूर्ण व्हायला 1960 हे साल उजाडणार होतं आणि तोपर्यंत ब्रिटिश राज्य निश्चित राहणार नाही असं वीर सावरकरांचं भविष्यवेधी अंतर्मन त्यांना सांगत होतं. हिंदुत्वाच्या दृष्टीने त्यांनी आणखी एक भविष्य वर्तवलेलं आहे. हिंदुत्वाच्या अभिमानाने रसरसलेल्या त्यांच्या एका कवितेत ते असं उद्गारतात, ऐक भविष्याला भव्य भीषणाला विगता भयहता वर्तमान काला हिंदू जाती ही चालली रणाला. सगळं भय निघून पूर्णपणे निर्भय झालेल्या हिंदूंच्या वर्तमान काला एका भव्य भीषण भविष्याला ऐक. ही अखिल हिंदू जाती एका दिव्य रणाला निघालेली आहे, एका प्रखर युद्धाला निघालेली आहे. आणि या कवितेतला हा हिंदू जाती हा शब्द महत्त्वाचा आहे. त्यांना इथे सुचवायचं आहे की हिंदूंच्या सगळ्या जाती वितळून हिंदुत्वाची एकच जात निर्माण होतीये. आणि ही हिंदू जाती कोणत्या रणाला निघालेली आहे, तिला कोणता प्रदेश जिंकायचा आहे, तर तिला जिंकायचा आहे की तो कुठला भूप्रदेश नाही आहे, तिला समतेचा सौजन्याचा प्रदेश जिंकायचा आहे. खरं तर सौजन्य आलं म्हणजे समता आली, समता आली म्हणजे सौजन्य आलं. पण या दिव्य कवितेतली आता पुढची कडवी ऐकूया. ते म्हणतायत, सिंहासनी स्थापू देव प्राणांची देव घेव आपुलिया अस्तित्वा लावून आपणाला हिंदू जाती ही चालली रणाला. आम्ही हा हिंदूंचा जो देव आहे, हिंदूंचा जो धर्म आहे तो सिंहासनी बसवणार आहोत. अर्थात आमचं राज्य हे धर्माचं राज्य असेल. आता बघा, धर्माचं राज्य ही कल्पना अत्यंत व्यापक आहे. धर्माचं राज्य म्हणजे न्यायाचं राज्य, नीतीचं राज्य, समतेचं राज्य.
त्यात कुणालाही एकापेक्षा अधिक अधिकार नाही, कुणाची उपेक्षा नाही आणि कुणाचे लाडही नाहीत असं राज्य. अशा राज्याला देवाचं राज्य म्हणायचं, रामराज्य म्हणायचं. त्या समतेच्या, त्या ममतेच्या रामाला त्या दुष्टाचं पोट फाडणाऱ्या हिंदू नृसिंहाला सिंहासनाधिष्ठित करायचं आणि रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून भरताने केलं तसं राज्य करायचं. मग त्यासाठी प्राणांची देवघेव करावी लागली तर आम्ही त्यासाठीही सिद्ध आहोत. आमचं अस्तित्व आम्ही पणाला लावायला सिद्ध आहोत. आणि शेवटी ते म्हणतात, होऊन या मुक्त स्वतः करील मुक्त ती जगता, ममतेच्या समतेच्या सुजन रक्षणाला हिंदू जातीही चालली रणाला. ती स्वतः तर पारतंत्र्यातून मुक्त होईलच, पण जगालाही मुक्त करेल, जगाचं नेतृत्व करण्याइतकी बलिष्ठ बनेल आणि समतेचं ममतेचं राज्य आणण्यासाठी ती सुजन रक्षणाला निघालेली आहे. आणि सुजन रक्षण कसं करावं लागतं? सज्जनांचं रक्षण करायचं तर दुर्जनांचा नाश करावाच लागतो. पांडवांचं राज्य आणण्यासाठी कौरवांशी कठोर संग्राम करावाच लागतो. आणि त्यासाठी प्रवृत्त करणारा हिंदूंचा श्रेष्ठ ग्रंथ भगवद्गीता वीर सावरकरांचा अत्यंत आवडता ग्रंथ होता. गीतेचा उल्लेख झाला, पुन्हा त्या न्यायालयात जाऊया. त्या ब्रिटिश न्यायाधीशांनी ही शिक्षा देऊन झाल्यावरही त्याचं समाधान झालं नाही. त्यांनी वीर सावरकरांचं घर, त्यांची सगळी संपत्ती, त्यांची पदवी आणि त्यांच्या असलेल्या यच्चयावत वस्तू समपर्हृत म्हणजे जप्त करण्याचा आदेश दिला. त्यांचं घर, दार, इतर वस्तू काढून घेण्याची आज्ञा देण्यात आली आणि ती प्रक्रिया स्वतंत्र सुरू झाली. ब्रिटिश पोलीस ज्यावेळी त्यांच्या घरी पोचले त्यावेळी घरात शिजवलेल्या अन्नासकट सगळी भांडी कुंडी नेण्यात आलीत. त्यांची पत्नी, त्यांची वहिनी यांना घराबाहेर काढण्यात आलं. आणि इकडे वीर सावरकरांजवळ स्वतःच्या म्हणून कोणत्या वस्तू होत्या? 2च वस्तू होत्या. एक होती त्यांचे उपनेत्र म्हणजे त्यांचा चष्मा आणि दुसरी वस्तू होती एक पुस्तक आणि ते पुस्तक होतं भगवद्गीता. म्हणजे विचार करा की ज्यावेळी त्यांच्याजवळ एकच पुस्तक होतं त्यावेळी ते पुस्तक होतं गीतेचं. त्यांना त्या दोन्ही गोष्टी परत करण्यात आल्यात, पण त्या त्यांच्या वस्तू म्हणून नाही, त्या ब्रिटिश सरकारची दयाळूपणाची भेट म्हणून त्यांना परत करण्यात आल्या. त्यांना गीता किती प्रिय होती हे याच्यावरून आपल्याला कळतं आहे. एकदा ते असं म्हणाले होते की मृत्यूनंतर काय होईल याची आम्ही कशाला चिंता करू. आमच्याजवळ भगवान श्रीकृष्णाचं परिचयपत्र आहे, भगवान श्रीकृष्णाचं ओळखपत्र आहे. भगवान म्हणतात, नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती. कल्याणकारी कार्य करणारा कुणीही कधीही दुर्गतीला जात नाही. त्याच्यामुळे वीर सावरकरांचा या वचनावर विश्वास आहे, त्यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, हे याच्यातून आपल्याला कळतं. आता त्यांच्या हिंदुत्वात धर्मश्रद्धेला स्थान नाही आहे नुसतं, तर त्यांची अत्यंत अविचल अशी धर्मश्रद्धा आहे. विचार करा की चारा खाऊ लालू किंवा रोहिंग्या प्रेमी ममता आपल्याजवळ गीता ठेवेल का? किंवा सिंहासनी स्थापू देव, प्राणांची देव घेव, आपुलिया अस्तित्वा लावून या पणाला, हिंदू जातीही चालली रणाला. अशा ओळी प्रतिभेची कितीही देणगी असली तरीसुद्धा कुणी साम्यवादी नास्तिक नेता लिहू शकेल का किंवा लिहील का? अमेरिकन अध्यक्षांपासून ते रशियन राष्ट्रप्रमुखांपर्यंत सगळ्यांना मोदीजी भगवद्गीतेची एक प्रत देतात. त्याच्यावर असं एक खोटा सावरकर प्रेमी असं म्हणाला होता की मोदीजींची ही कृती ग्रंथप्रामाण्य न मानणाऱ्या सावरकरांना मुळीच आवडली नसती. पण आपलं ठरलेलं आहे की अशांना कुठलंही उत्तर द्यायचं नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. एवढंच लक्षात ठेवायचं की भगवद्गीता हा सावरकरांचा अत्यंत आवडता ग्रंथ होता. त्यातली कितीतरी उद्धरणं त्यांनी वारंवार त्यांच्या साहित्यातून केलेली आहेत. पुढे अंदमानाच्या अत्यंत कठोर कारावासात असताना जिथे भयंकर शारीरिक आणि मानसिक पीडा सहन कराव्या लागत होत्या, तिकडे त्यांनी इतकं प्रगल्भ महाकाव्य कसं काय रचलं असेल? जिथे वेड लागतं, जिथे आत्महत्या करायची अत्यंत इच्छा निर्माण होते, अशा ठिकाणी त्यांची बुद्धी इतकी विलक्षण स्थिर कशी काय राहिली, ती धारदार कशी झाली? तर त्याचंही उत्तर त्यांच्या योगसाधन येते. ते तिथे एक एक महिना एकेका योगसूत्रावर चिंतन करत असत आणि या चिंतनातून, या मननातूनच त्यांची बुद्धी ऱ्हास तर पावलीच नाही,
उलट अधिक प्रगल्भ झाली. तिथे हिंदू बंदी आला की मुस्लिम बंदिवान त्याला बाटवायला अत्यंत उत्सुक असत. तिथे त्यांनी त्यासाठीही फार मोठं कार्य केलं. तिथल्या आर्य समाजाच्या सहाय्याने हिंदू धर्मातून पुढे गेलेले, मुसलमान झालेले अनेक बंदी असे होते की ज्यांनी त्यांना हिंदू धर्मात परत आणलेलं आहे. आणि हिंदूंच्या गुणवत्ते इतकंच ते हिंदूंच्या संख्याबळालाही महत्त्व देत होते. लोकसत्ताक राज्यपद्धतीमध्ये असलेलं संख्येचं महत्त्व ते वारंवार पटवून देत होते. ते म्हणत असत की एखादा अत्यंत कुकर्म्यातला कुकर्मी, अपराध्यातला अपराधी हा सुद्धा जर हिंदू धर्मामधून परधर्मात जात असेल तर बरं झालं ब्याद गेली असं म्हणू नका. कारण तो परधर्मात गेल्यामुळे हिंदूंचं संख्याबळ एकाने कमी होणार आहे आणि परधर्मीयांचं संख्याबळ एकाने वाढणार आहे. त्यामुळे त्याला तो चोरी सोडत नसेल तर त्यासाठी तुम्ही उपदेश अवश्य करा, पण चोरी सोडत नाही आहे म्हणून जाऊ द्या त्याला परधर्मात असं म्हणू नका. त्यांनी परधर्म स्वीकारू नाही यासाठी अत्यंत आग्रही राहा. आणि पुढे ते असं म्हणतात की तो परधर्मात जर नसेल आणि आपल्याच धर्मात असेल, आपल्या धर्मातला चोर असेल तर तो मंदिरात देवळात जाईल, चोरी करेल आणि देवाचे दागिने चोरेल. पण जर तो परधर्मात गेलेला असेल तर तो त्या तिथून मंदिरातून बाहेर जाता जाता त्याच्या त्या मूर्तिभंजक धर्माला स्मरून ती मूर्तीही फोडून जाईल. त्यामुळे वीर सावरकरांनी इथे जो उपदेश केला आहे त्यातल्या या महत्त्वाच्या भागाकडे लक्ष द्या. ते मुख्यतः हिंदूंच्या संख्याबळाला उद्देशून बोलतातच आहेत, पण जसं संख्याबळ हे हिंदुत्वाचं राजकीय सामाजिक अंग आहे, तर ते पुढे असं म्हणतायत की परधर्मात गेलेला संख्याबळ घटवणार आहे, त्यांचं संख्याबळ वाढवणार आहे. पण वीर सावरकरांच्या धर्मदृष्टीला त्यांच्या हिंदुत्वालाही एवढीच हानी दिसत नाही आहे. ते पुढे म्हणतायत की तो धर्मांतरित झालेला चोर चोरीबरोबर त्या देवळातली मूर्तीही फोडून जाईल. म्हणजेच वीर सावरकरांच्या हिंदुत्वाला संख्याबळाच्या हानी इतकीच श्रद्धाबळाची हानी पण जाचक होती आहे. सावरकरांच्या हिंदुत्वात जर पूर्ण नास्तिक्य असतं, त्यात श्रद्धेचा लवलेशही नसता, तर ते हिंदुत्व त्या मूर्तिभंजनामुळे इतकं दुखावलं गेलं नसतं. त्या हिंदुत्वाला केवळ संख्याबळाचीच हानी दिसली असती आणि सोन्याचे दागिने चोरीला जात आहेत म्हणून द्रव्यबळाची हानी दिसली असती. उलट दगडाची मूर्ती फुटल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलक पुरोगामित्व सुखावलं असतं. पण ज्या अर्थी ते दुखावलं जातंय त्या अर्थी त्यांच्या हिंदुत्वाला राजकीय सामाजिक अंगा इतकंच धार्मिक, तात्विक आणि सांस्कृतिक अंगही प्रखरपणे आहे. बंदिवासातून ते मुक्त झालेत आणि राजकीय कार्य न करण्याच्या अटीवर त्यांना रत्नागिरीला ठेवण्यात आलं. तिथे अस्पृश्योद्धाराचं डोंगरा एवढं कार्य त्यांनी केलेलं आहे. त्यांच्या प्रेरणेने बांधलेल्या आणि संपूर्ण हिंदू समाजाला मुक्तद्वार असलेल्या त्या रत्नागिरीच्या पतितपावन मंदिरात मी गेले होते व्याख्यानासाठी. तेव्हा त्या ईश्वराला वंदन करून मी असं म्हटलं की भगवान, आपण वीर सावरकरांकडून इथे प्रतिष्ठापित झाला आहात. त्यांचं हिंदुत्व या देशात सर्वतोपरी विजयी होईल असा आशीर्वाद आम्हा हिंदूंना द्या. मी त्यांच्या हिंदुत्वाचं काय वर्णन करू. आद्य शंकराचार्य जेव्हा देवीच्या मूर्तीसमोर तिची स्तुती करण्यासाठी म्हणून उभे राहिलेत तेव्हा त्यांच्या तोंडून असे उद्गार निघालेत, तवचकान केल स्तुतिरंबिके सकल शब्दमयी किलते तनुहू. हे भगवती, तुझी मी काय स्तुती करू. तुझं शरीर, तुझी कायाच शब्दमयी आहे. त्यामुळे या जगातल्या यच्चयावत भाषांमधले जे जे स्तुतिवाचक शब्द आहेत ते तुलाच लागू पडतात. त्याचप्रमाणे मी म्हटलं की भगवान, आपल्या चतुर्भुज मूर्तीतच अवघं हिंदुत्व सामावलेलं आहे. आपण हातात धारण केलेली ती शंख, चक्र, गदा ही शस्त्र हिंदू शत्रूंचा नाश करणारी आहेत आणि हिंदूंच्या सगळ्या शास्त्रांचा, कलांचा, विद्यांचा आणि भक्तीचा आणि मांगल्याचा सुगंध तुमच्या हातातल्या त्या कमलाला आहे. हिंदुत्वाचं असं कोणतं अंग आहे की आपल्या मूर्तीत ते वीर सावरकरांनी पाहिलं नाही. आपण पतित पावन आहात. आज हिंदू पतित होत आहेत, त्यांचा उद्धार करा. वीर सावरकरांनी आपल्याजवळ आमच्यासाठी जो आणि जेवढा आशीर्वाद मागितला आहे तो आशीर्वाद आता आम्हाला द्या. आता
वीर सावरकरांच्या हिंदुत्वात त्यांना कोणती राजकीय व्यवस्था अभिप्रेत होती, तर अनेक दुष्ट हेतूच्या लोकांनी मुस्लिमांचे जसे जिना तसे हिंदूंचे सावरकर अशी अत्यंत विषम आणि अनाठाई तुलना केलेली आहे. त्यामुळे सामान्य लोकांची अशी धारणा करून दिली जाते की वीर सावरकरांच्या हिंदुत्वावर आधारित असलेलं जे हिंदू राष्ट्र आहे तेही कुठल्या तरी धर्माच्या ग्रंथावर आधारित असेल. वीर सावरकरांचे याविषयीचे विचार वाचण्याची आपल्याला सवड नसते, आवड नसते, त्याच्यामुळे ते आपण जाणून घेतले जात नाहीत आपल्याकडून. एखाद्या इस्लामी राष्ट्रामध्ये जसं शरीयतच्या आधारावर चालण्याचा आग्रह धरला जातो तसाच आपल्या इथे कुठल्या तरी स्मृतिग्रंथावर चालण्याचा आग्रह धरला जाईल. तिथे जशी हिंदूंची शीखांची हत्या केली जाते, त्यांच्यावर अत्याचार केले जातात, तसेच इथे परधर्मीयांवर केले जातील असा दुष्प्रचार केला जातो. पण प्रत्यक्षात मात्र वीर सावरकर असं म्हणतात की हा देश अत्यंत आधुनिक पद्धतीने चालावा असा ते आग्रह करतात. या देशातील उद्योग, व्यवसाय, कृषी म्हणजे शेती या गोष्टी जशा आधुनिक हव्यात त्याचप्रमाणे समता, बंधुता, स्वातंत्र्य ही आधुनिक मूल्यही देशाच्या कारभाराच्या मुळाशी हवीत असा त्यांचा आग्रह आहे. पण अर्थातच ही मूल्य सगळ्यांनीच अंगीकारायला हवीत, ती केवळ एकाच गटाने पाळून उपयोग नाही असंही ते निक्षून सांगतात. ते हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंसाठी कुठलाही वेगळा लाभ मागत नाहीत, पण इतरांना ते केवळ अल्पसंख्य आहेत एवढ्याचसाठी वेगळे लाभ, वेगळ्या सवलती मागू नयेत यावर त्यांचा कटाक्ष आहे. आज भारतात सगळ्या भारतीयांसाठी जशी समान दंडसंहिता आहे, एकच क्रिमिनल प्रोसिजर कोड आहे, त्याचप्रमाणे नागरी निर्बंध, दिवाण कायदे, सिव्हिल कोडसुद्धा सगळ्यांना समान हवेत असा त्यांचा आग्रह आहे. ज्यांनी त्यांनी आपापला धर्म आपल्यापुरता पाळावा आणि भारतीय नागरिक म्हणून मात्र कुणीही इतर कोणापेक्षा वेगळं असू नये असा त्यांचा आग्रह आहे. आणि तोच न्यायाला, नीतीला, समतेला धरू नये. ममतेच्या, समतेच्या सुजनरक्षणाला हिंदू जातीही चालली रणाला या सुंदर ओळींमध्येच वीर सावरकरांचं हिंदुत्व सामावलेलं आहे. पण ममतेच्या, समतेच्या हिंदुत्वाला तशाच प्रकारच्या ममतेच्या, समतेच्या प्रतिसादाचीही आवश्यकता आहे. आणि ती अत्यंत आवश्यक अट आहे. आम्ही तुमचा तितकाच आदर करू जितका तुम्ही आमचा करता आहात किंवा भविष्यात करणार आहात. आम्ही तुमच्याशी तितकेच प्रेमाने वागू जितके तुम्ही आमच्याशी प्रेमाने वागता आहात. हे त्याच्यात आश्वासनही आहे. वीर सावरकरांचं एक प्रसिद्ध वचन आहे, सिंहीय गर्जनाच आहे ती त्यांची. ते अहिंदूंना उद्देशून असं म्हणतात, याल तर तुमच्यासह, न याल तर तुमच्या वाचून, आणि विरोधाल तर तुमचा विरोध मोडून काढून हे हिंदू राष्ट्र त्याचं भविष्य घडवल्या वाचून राहणार नाही. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्याला काय चित्र दिसलं? वीर सावरकरांची ही सिंहगर्जना कुठल्या कुठे विरून गेली आणि त्या जागी आली स्वार्थी कोल्ह्यांची एकांगी आत्मनाशक, राष्ट्रनाशक आणि हिंदूनाशक कोल्हेकुई. सत्तेच्या लालसेपोटी इथे अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचं निर्लज्ज राजकारण सुरू झालं आणि त्यात हिंदू हिताचा सर्रास बळी दिला जात होता. धर्मांध आक्रमक बाबर त्यांनी केलेली ती रामजन्मभूमीची विटंबना एखाद्या अभिमानास्पद वारशासारखी मिरवली जात होती आणि ती विटंबना मिटवून तिथे पुन्हा भगवान श्रीरामचंद्रांची प्रतिष्ठापना करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या रामभक्तांना गोळ्या झाडल्या जात होत्या. राज्यकर्त्यांनी कुणावरच अन्याय करू नये आणि त्यात बहुसंख्याकांवर तर मुळीच करू नये ही अपेक्षा अत्यंत उघड आहे. पण ती पायदळी तुडवली जात होती. बहुसंख्याकांवर अन्याय हे जगात कुठेच न घडणारं अशुभ स्वातंत्र्यानंतर इथे घडायला लागलं. आणि अशा स्थितीत वास्तविक कुठलंही लोकनियुक्त शासन हे टिकू शकलं नसतं. पण राज्यकर्त्यांनी हिंदूंमध्येच फूट पाडायला सुरुवात केली, हिंदुत्वाचीच अपकीर्ती सुरू केली. आणि वीर सावरकर आणि हिंदुत्व हे समीकरण असल्यामुळे वीर सावरकरांविषयी अपशब्द बोलून हिंदुत्वच कलंकित करायला प्रारंभ केला. आणि आपल्याला दिसतंय की ही दुष्ट परंपरा अजूनही सुरू आहे. एरवी तो राजकुमार अत्यंत मूर्ख आहे, पण वीर सावरकरांवर भुंकताना त्याला हे माहिती आहे की हिंदूंचा स्वाभिमान कसा नष्ट करायचा
आणि बाबर, औरंगजेब, टिपू यांच्यासारख्या हिंदूंच्या शत्रूंना डोक्यावर घेऊन सत्ता कशी मिळवायची, हे शहाणपण त्याला त्याच्या रक्तातूनच आलेलं आहे. हिंदुत्वासाठी हे चित्र वास्तविक भयानक आहे. पण ईश्वराच्या कृपेने आणि वीर सावरकरांच्या आशीर्वादाने आता हिंदुत्ववादाची लाट आलेली आहे. हिंदुत्ववादी लोकांची हिंदुत्वाची पहाट आलेली आहे. आकार घेऊ लागलेलं ते राम मंदिर हे त्या पहाटेचंच प्रतीक आहे. वीर सावरकर प्रणित हिंदुत्वाचं प्रत्यक्ष आचरण करणाऱ्या योगीजींनी एकदा असं गरजून सांगितलं होतं की कुणी आमची खोडी काढली तर त्यावर आमची प्रतिक्रिया 100 पट तीव्र असेल. आणि त्याच्यावर मोठा आक्षेप घेत एका पत्रकाराने त्यांना छेडलं आणि त्यावर ते असं म्हणाले की या माझ्या वाक्यात एक पूर्व अट आहे, कुणी आमची छेड काढली तर. छेड काढली नाही तर प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे मोदीजींसारख्या सावरकर भक्त नेत्याच्या रूपात झालेली ही पहाट आता परत काळरात्रीत विरून जाऊ द्यायची नसेल आणि योगीजींसारख्या गट्टर सावरकरवादी नेत्याच्या रूपात हिंदू सूर्य आपल्याला जर मध्यान्ही आणायचा असेल तर आपल्याला सगळ्यांना डोळ्यात तेल घालून परिश्रम करावे लागणार आहेत. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग हे जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वचन हृदयात साठवावं लागणार आहे. तुकाराम महाराज आणि त्यांचे विचार सावरकरांना अत्यंत प्रिय होते. मी म्हटलं होतं आपण त्यांच्या बाल्यकालापासून ते शेवटच्या श्वासापर्यंतच्या आयुष्याचा आढावा घेऊया. वीर सावरकरांचा देह थकला आणि कर्तव्यपूर्तीच्या समाधाना वाचून दुसरी कुठलीही आकांक्षा राहिली नाही. तेव्हा प्रायोपवेशन करून त्यांनी देह ठेवला आणि त्यांच्या अंत्ययात्रेत त्यांनीच सांगून ठेवल्याप्रमाणे तुकाराम महाराजांचा तो प्रसिद्ध अभंग म्हटला गेला. तो होता, आम्ही जातो अमुच्या गावा आमचा रामराम घ्यावा. वयाच्या 5व्या वर्षापासून ते 83व्या वर्षी असलेल्या अंतापर्यंतचा त्यांचा हा प्रवास अभ्यासला तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांचं हिंदुत्व हे केवळ राजकीय सामाजिक द्वेषमूलक प्रतिक्रियात्मक नव्हतं, तर त्याला धार्मिक, सांस्कृतिक, तात्विक आणि आध्यात्मिक अधिष्ठानही होतं. त्यात संपूर्ण विश्वाला सुखी करण्याची प्रेरणा होती. लक्षात ठेवा, आपल्यावर 3 ऋणं असतात, एक देवऋण, ऋषीऋण आणि पितृऋण. वीर सावरकर आपले देवही आहेत, ऋषीही आहेत आणि पिताही आहेत. त्यांचं राष्ट्रसंजीवक वाङ्मय अभ्यासून त्याचा प्रचार करून या ऋणातून काहीसे मुक्त व्हायचा प्रयत्न करूया. माझ्या आवाजामध्ये मी बरंच सावरकर साहित्य यूट्यूबवर टाकलेलं आहे, ते अवश्य ऐका, इतरांनाही पाठवा, पुढच्या पिढीला ऐकवा. त्यांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र निर्माण व्हावं म्हणून त्यांचा आशीर्वाद मागूया. हे व्याख्यान आयोजित केलं म्हणून मी आयोजकांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानते आणि हे व्याख्यान पुष्प वीर सावरकर चरणी अर्पण करते. एकत्र येऊया, एकत्र जेऊया, एकत्र पराक्रम करूया आणि एकमेकांशी द्वेष करणं थांबवूया, या अर्थाचा वैदिक मंत्र म्हणते आणि समारोप करते. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. धन्यवाद. धन्यवाद गीताताई. खूपच सुंदर आणि अतिशय प्रभावी असं व्याख्यान झालेलं आहे आणि सगळे अतिशय मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. गीताताईंचे सुस्पष्ट, प्रगल्भ आणि तेवढ्याच मधुर आवाजातले शब्द, सावरकरांचं हिंदुत्व त्यांनी मांडलं. त्यांची पण बुद्धिमत्ता काही कमी नाही आहे. आपण त्यांची वेदस्तुती ऐकली, या स्तुतीची तर स्तुती करायला शब्दच नाही आहेत आपल्याकडे. तर असं सगळ्यांच्याच मनात त्यांच्याबद्दल त्यांचे सगळे शब्द विचार ऐकून धन्यवाद देण्याची इच्छा झालेलीच असणार आहे त्यांना. म्हणजे सगळ्यांनाच मनापासून त्यांना थँक्यू म्हणायचं आहे, धन्यवाद म्हणायचं आहे. आपण आता सर्वांच्या वतीने त्यांचे औपचारिक रीतीने आभार मानणार आहोत. तर आभारासाठी मी श्री मालपुरेजींना विनंती करते की
की त्यांनी आपल्या वक्त्यांचे आभार मानावेत. नमस्कार. प्रथम व्याख्यानाला येण्यापूर्वी या गीताताईंच्याबद्दल असं एक कल्पना होती की हे फार मोठं भारदस्त व्यक्तिमत्व असावं, परंतु इथे आल्यानंतर असं दिसलं की इतक्या लहान वयामध्ये त्यांचा एवढी अभ्यासपूर्ण विद्वत्ता पाहून त्यांना पण त्यांच्या ह्या विद्वत्तेला मी स्वतः नमन करतो. नमस्कार. व्यासपीठाच्या प्रोटोकॉलप्रमाणे कार्यक्रमाच्या संदर्भात आभार व्यक्त करणे आवश्यक असते. त्यासाठी आभार व्यक्त करण्यासाठी मी आपल्यासमोर आहे. आज आपल्या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आदरणीय गीता उपासनी ताई यांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण व ओघवत्या अशा समृद्ध वाणीने गुंफले आहे. सावरकरांचे हिंदुत्व म्हणजे एक तळपती तलवार होती, त्याला सूर्याच्या तेजाची किनार होती. त्यांचे हिंदुत्व व स्वातंत्र्य संग्राम त्यांच्या जीवनाचे मर्म होते आणि प्रेरणादायीसुद्धा होते. सावरकरांच्या सर्व कुटुंबांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि हिंदुत्वाची ज्योत तेवत राहण्यासाठी सर्वांनी आहुती दिली आहे याची आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो. गीताताईंनी त्यांच्या विवेचनामध्ये सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दल अतिशय समग्र आणि त्यांच्या कृतिशील कार्याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. हिंदूंमधील जातपात, प्रांत, पंथ आणि संकुचित वृत्ती यामुळे हिंदूंचे खूप नुकसान होत झाले आहे. हिंदूंचे संघटन त्यांचे स्वप्न होते. सावरकरांचे जीवन म्हणजे एक अग्निकुंड होतं. गीता उपासनी यांनी या व्याख्यानमालेसाठी त्यांनी त्यांचा बहुमैल आपल्यासाठी उपलब्ध करून दिला, त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. संगम हॉलचे अध्यक्ष श्री शैलजी बिडकर यांनी माफक दरामध्ये हे सभागृह आपल्याला उपलब्ध करून दिले, त्यांच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. संगम हॉलचे व्यवस्थापक श्री अथर्वजी बेंद्रे यांनी सर्व व्यवस्था करून दिली, त्या प्रित्यर्थ त्यांचेही आभार. शिवाय त्यांच्या सेवक वर्गाने खूप मोलाचे सहकार्य करून उपकृत केले आहे, त्यांचेही आभार. श्री साठे फोटोग्राफर यांचेही आभार. त्याशिवाय ज्यांनी ध्वनी व्यवस्था उत्तम प्रकारे उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. आणि शेवटी आजच्या व्याख्यानमालेसाठी प्रेक्षक उपस्थित राहिले व त्यांनी कार्यक्रमाची शोभा वृद्धिंगत केली, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. उद्या दिनांक 12/1/24 रोजी श्री आनंदजी गोवंडे यांचे श्रीराम मंदिर आणि भविष्यातील महाभारताचा शंखनाद या विषयावर व्याख्यान आहे. त्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं ही विनंती. वेळ नेहमीचीच आहे, संध्याकाळी 7ला. विवेकानंद विचार मंचाचे कार्यक्रम हे जवळपास वर्षभर सुरू असतात. काही स्पर्धा शाळांच्या असतात, काही व्याख्यानमाला होते, काही रक्तशिबिरं होतात. परंतु या कार्यासाठी आम्हाला निधीची फार अत्यंत गरज असते. काही प्रायोजक आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे कार्य पार पाडत असतो. तरीसुद्धा आज आपण इथे जमला आहात. आपलं आर्थिकदृष्ट्याचं योगदान आमच्यासाठी खूप बहुमोल आहे. त्याच्यासाठी आम्ही सभागृहाच्या लॉबीमध्ये दानपेटी ठेवली. आपल्या इच्छेनुसार यथाशक्ती दान करावं ही आपल्याला नम्र प्रार्थना करतो आणि माझे आभार व्यक्त करून संपतो. धन्यवाद. त्यानंतर पसायदान होईल आणि मग कार्यक्रमाची सांगता होईल. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो,
विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पीयूषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजिजो आदिपुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा विजये होवावे जी, येथ म्हणे श्री विश्वेशराव, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला. भारत माता की